नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आयोजित फेसबुक लाईव्ह जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये मी डॉक्टर शरद बराटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आणि या कार्यक्रमांतर्गत आजचा प्रमुख विषय मेथी आणि कोथिंबीर या पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन हा आहे। आणि ह्या विषयासाठी आपल्याला जे आज प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांची ओळख करून द्यावी। नमस्कार, मी महेश विठ्ठल लामकाने, कंपोस्ट अकोलेकाठी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर। यावर्षी मी मेथी 1 एकर क्षेत्रावरती व कोथिंबीर 1.5 एकर क्षेत्रावरती पेरलेले आणि 5-6 वर्ष झाले धनश्री कंपनीचे सर्व प्रॉडक्ट्स वापरतो। धन्यवाद लामकाने साहेब, तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने तुमचं पिकाचं नियोजन केलेलं दिसत आहे। तरी आपण एक थोडक्यात तुम्ही जे केलेलं अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि जे तुम्ही इतर व्यवस्थापन केलेलं आहे त्याबद्दल आपण जो मूळ विषय त्याच्यावरती जाऊया। तर साहेब, मला एक तुम्ही हे सांगू शकता का की तुम्ही जेव्हा ह्या पिकाची लागवड केली ती कधी केलेली आहे आणि त्याला बेसल डोस म्हणून काय वापरलेलं आहे तुम्ही? ही मेथी पिकाची लागवड जी केलेली आहे, पेरणी जी केलेली आहे तर ती 18 जून रोजी केलेली आहे आणि कोथिंबीरची जी पेरणी केलेली आहे ती 8 जून रोजी मी कोथिंबीरची पेरणी केलेली आहे। आणि बेसल डोस म्हणाल तर मी त्यात काही टाकलेलं नाही, तर 1 एकर क्षेत्रावरती 4 ट्रॉल्या शेणखत टाकलेलं होतं व कोथिंबीरला 3 ट्रॉल्या 1.5 एकरासाठी शेणखत टाकलेलं होतं। अच्छा, म्हणजे तुम्ही तुमच्या पिकाला बेसल डोस म्हणून फक्त शेणखताचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर बाकी दोन्ही प्लॉटमध्ये फक्त शेणखत वापरलेलं आहे। आता त्यानंतर जशी तुमची 18 जून 2025 रोजी तुम्ही ह्या मेथी या पिकाचं पेरणी केली होती, तर त्यानंतर किती दिवसानंतर तुम्ही पाट पाण्याद्वारे यांना खतं दिली आहेत याबद्दल काही सांगू शकता का? खताच्या अगोदर मला जो प्रॉब्लेम आलेला होता तो जेव्हा 3-4 पानावरती जेव्हा मेथी आलेली होती 7-8 दिवसानंतर, तर त्यावेळेस नागाईचा प्रादुर्भाव जाणवा लागलेला होता आणि हवामानामध्ये बदल सारखे व्हायला लागले होते। सारखं ऊन आणि पाऊस याचं सारखे प्रमाण चालू होतं, त्यामुळे जरा थोडं ताणात गेल्यासारखी मला मेथी वाटत होती। म्हणून मी त्यावेळेस एक 8 दिवसानंतर मेथीमध्ये आल्गी व एखादं नागाळीचं एक कीटकनाशक मी त्यामध्ये फवारून घेतलेलं होतं। अच्छा, आल्गी म्हणजे तुम्हाला बासफोलियर आल्गी एसेल हे उत्पादन म्हणायचं धनश्री कंपनीचं आल्गी। ठीक आहे, मला नंतर परत भाजीमध्ये जरा टवटवीतपणा दिसून आला। अच्छा, बासफोलियर आल्गी जे तुम्ही म्हणताय आहात की अजैविक ताण, जे ऊन पाऊस कमी जास्त जो पिकावर जाणवत होता त्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही आल्गी आणि एक बाजारातून एक कीटकनाशक वापरलं होतं। धन्यवाद साहेब। आणि त्यानंतर जसं तुम्ही म्हटले बेसल डोस नव्हता, पहिली फवारणी तुम्ही आल्गी आणि कीटकनाशकाची केली होती, त्यानंतर तुम्ही पाट पाण्याद्वारे कोणती खतं वापरली, कोणते अन्नद्रव्य दिले? पाण्याद्वारे पेरल्यापासून एक 10-12 दिवसाच्या अंतराने त्याला N21 नोवाटेक सोल्यूब 21 N21 2.5 किलो, ओके, 2.5 किलो आणि ह्युमिस्टार 400 ग्रॅम, ह्युमिस्टार 400 ग्रॅम, इंटेक 500 मिली, इंटेक 500 मिली आणि युरिया त्यामध्ये 10 किलो टाकलेला होता आणि 20-20-0 त्यामध्ये 10 किलो टाकलेला होता। अच्छा, पाट पाण्याद्वारे मी त्याला पहिला डोस सोडलेला होता। ओके। तुम्ही म्हणजे जो पाट पाण्याद्वारे इंटेक, ह्युमिस्टार, तुमचं या नोवाटेक सोल्यूब 21 ही उत्पादनं प्रामुख्याने धनश्री कंपनीची वापरलेली आहेत। आणि तुम्हाला ही उत्पादनं वापरल्यानंतर पिकामध्ये काय फरक जाणवला? त्यामध्ये नंतर मी परत 1-2 दिवसानंतर बासफोलियर 19 व होंडा आणि झिंक याचा एक स्प्रे टाकला 2 दिवसांनी। त्यामुळे मला 3-4 दिवसानंतर मेथी चांगली उचलल्यासारखी दिसली। आणि शेवटी मेथीला हाईट ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि पाण्याचा रुंदपणा हाही तेवढाच महत्त्वाचा आहे। अच्छा, मी ते स्प्रे घेतल्यानंतर मला 3-4 दिवसामध्ये लगेच फरक दाखवला, घालून खत सोडल्यानंतर व पहिला फवारणी घेतल्यानंतर न्यूट्रिएंट्स। अच्छा, म्हणजे तुम्ही असं तुम्हाला म्हणायचं आहे की जे पाट पाण्याद्वारे तुम्ही दिलेलं ह्युमिस्टार इंटेक
आणि नोवाटेक सोल्यू 21 आणि त्याबरोबर तुम्ही वरून जी फवारणी घेतली त्या झिंक, त्यानंतर काय म्हटले साहेब तुम्ही, त्यानंतर कुठले हे घेतलेले होते, ओंडा, झिंक आणि ओंडा यांची जी फवारणी घेतली त्यामुळे तुम्हाला मेथीची वाढ चांगली झालेली जाणवली. मेथीची त्याच्या पानांवरती जे झिंकमुळे तुम्हाला त्या पानाचा लीफ एरिया किंवा त्याचं आकारमान वाढलेलं जाणवलं. तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये निश्चित फायदे झालेले जाणवत आहेत. त्यानंतर परत एक 4 दिवसानंतर बासफुले केल्प OSL 13 व परत एकदा त्यामध्ये बासफुले झिंक, त्या तिन्हीचा एक स्प्रे टाकला. त्यामुळे नंतर मला काळुकीमध्ये फरक दिसून आला आणि ग्रोथ दिसून आली. त्यामुळे सध्या सगळे शेतकरी बांधव पाहू शकतात की हा 20 दिवसांचा मेथीचा प्लॉट आहे श्री लामकाने साहेबांचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुसरी फवारणी जी घेतली होती त्याच्यामध्ये बासफोलियर केल्प OSL, बासफोलियर 13-40-13 आणि बासफोलियर झिंक यांची फवारणी घेतली आणि त्याचा परिणाम म्हणून खूप चांगली झाडांना एक हिरवेपणा, एक त्याच्यामध्ये टवटवीतपणा दिसत आहे. झाडाची वाढ खूप चांगली झालेली आहे. साहेब, यानंतर तुम्ही बेसल डोस 2 फवारण्या झाल्यानंतर काही अजून काही अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे का याच्यामध्ये? या व्यतिरिक्त मी काहीच केलेलं नाही याच्यामध्ये मेथीमध्ये. 2-3 दिवसामध्ये प्लॉट हार्वेस्टिंगला येईल. अच्छा. तर 90 किलो मी पेरलेलं आहे. अंदाजे 15,000 पेंड्या जोडी तरी उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्या 1 एकर प्लॉटमध्ये धनश्री ची उत्पादनं वापरून, आणि तुमचं म्हणणं आहे की 1 एकरमध्ये 15,000 जोड्या किंवा 15,000 पेंड्या तुम्ही याच्यामध्ये उत्पादन अपेक्षित ठेवता. तर एका पेंडीला काय रेट मिळेल तुम्हाला, काय अंदाज आहे सध्या मार्केटमध्ये? मार्केटमध्ये जागेवरती म्हटलं तर 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान त्याचा रेट चालू. 8 ते 10 रुपयाप्रमाणे चालू आहे. म्हणजे 15,000 पेंड्यांचे 1.5 लाख रुपये तुमच्या याच्यामध्ये निश्चित होतील असं दिसतंय. अपेक्षा आहे. अरे वा. नाही, ठीक आहे. म्हणजे तो आपल्या हातात नाही, पण तुम्ही माल छान पद्धतीने पिकवलेला आहे. आपल्या हातामध्ये फक्त पीक चांगलं आणणे आणि त्याची क्वालिटी चांगली आणणे एवढंच आहे. बरोबर. आता जर याच्यामध्ये आपण असा विचार केला की 1.5 लाख रुपये तुमचं समजा आपण अपेक्षित उत्पन्न धरलं, तर तुमचा ही उत्पादन वापरून खर्च किती झालेला आहे आतापर्यंत? सगळं धरून 20,000च्या आसपास खर्च आहे. अच्छा. बी आणि सगळ्या याचा मिळून तुमचा 20,000पर्यंत त्याचा खर्च आलेला. म्हणजे तुम्हाला कमीत कमी या मेथीच्या प्लॉटमधून 1 ते 1.25 लाख रुपयाचं उत्पन्न मिळण्याची म्हणजे हमी किंवा शाश्वती वाटते. भाजीपाला जो आहे आपण सरांचा मेथीचा हा प्लॉट तर बघतच आहोत. त्याबरोबरच आपण आता त्यांच्या दुसऱ्या जो कोथिंबिरीचा जो त्यांचा प्लॉट आहे त्या इकडे जाऊया. अतिशय सुंदर असं त्यांनी नियोजन केलेलं आहे. तर हा सरांचा कोथिंबिरीचा प्लॉट आहे. या कोथिंबिरीच्या प्लॉटची पेरणी कधी झाली होती? कोथिंबिरीच्या प्लॉटची 8 जून रोजी पेरणी केली. 8 जून रोजी केली होती. अच्छा. आणि याचा अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल थोडक्यात काय सांगतात? याचा अन्नद्रव्य व्यवस्थापन ह्याला सुद्धा काही बेसल डोस काय टाकलेला नव्हता. हां. तर शेणखतच 3 ट्रॉल्या टाकलेला होता. त्यानंतर याला 20 दिवसानंतर घालून N21 2.5 किलो, स्टार 400 ग्रॅम, इंटेक 500 मिली, युरिया परत त्याच्यामध्ये 10 किलो व 10-26-26 10 किलो त्यामध्ये टाकलेलं होतं पाट पाण्यामध्ये देताना. आणि फवारणीमध्ये घेताना सुरुवातीला याला बासफुले अलगी 2 मिलीने, बासफुले 19-19 2.5 ग्रॅम प्रति लिटर व बासफुले झिंक 75 ग्रॅम 200 लिटर पाण्याला टाकून ही जी फवारणी घेतली, पहिली फवारणी. आणि त्यामध्ये जरा थोडा करप्याचा प्रादुर्भाव दिसत होता म्हणून त्यामध्ये M45 2 ग्रॅमनी मिक्स केलं. अच्छा. तरी या अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळं आपण सर्वजण पाहू शकता की पानांची जी वाढ आहे ती पूर्ण झालेली आहे. जो आपण चमक म्हणतो त्याच्यावरती शाईन ती फार सुंदर आहे. आणि निश्चितच याच्यामध्ये त्यांना चांगलं उत्पादन अपेक्षित असेल. तर सर, हे जे तुम्ही जी उत्पादनं वापरलेली आहेत
तर याच्यामुळे निश्चित तुमच्या इतर कीड आणि रोग याच्यावरती खर्च कमी झाला असेल धनश्रीची उत्पादन वापरल्यामुळे. ही जी उत्पादनं तुम्ही वापरली धनश्री, त्यामुळे तुमचं इतर कीड आणि रोगांवरचा खर्च कमी झाला की तिथे कसं वाटतं? मला ग्रोथ चांगली दिसून आली व झाडं म्हणजे जी रोपांची जे भाजी जी आहे हां त्याची हेल्थ चांगली राहिली की आपोआपच तुम्हाला हां त्यामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव कमी कमी जाणवतो. तर- तर तू कोथिंबीरवरती कुठल्या किडीचा प्रादुर्भाव एवढा ज- नाही जाणवलाच नाही आणि मी एकही याच्यावरती किडीचा कुठला स्प्रे टाकलेला नाही अच्छा, एकही तुम्हाला स्प्रे करायची गरज लागलेली नाहीये किडीवरचा. किडीवर फक्त किंवा करप्यासाठी म्हणून करप्यासाठी मी म्हणून एक सापचं तुम्ही पहिला M पंचायत M45 घेतलं होतं आणि दुसऱ्या स्प्रेमध्ये बासपुले केल्पोए असेल आणि बासपुले 13-40-13 व बासपुले झिंक आणि त्याच्यामध्ये मी साप 2 ग्रॅमनी स्प्रे केलेलं होतं. तर त्याला मी करप्यासाठी सांभाळलेलं आहे. त्यामुळे आज ही ठवठवीत कोथिंबीर त्याला आता आज बरोबर 1 महिना झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट तुमचं नियोजन झालेलं आहे सर. हे क्षेत्र किती आहे आणि यातून तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे? त्यामध्ये 30 किलो बियाणं पडलेलं आहे. एक 30 किलो? अंदाजे 7,500 ते 7,000 पेंड्या हां. यामध्ये उत्पन्न निघेल. आणि याचाही भाव सध्या हां. 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आहे. अंदाजे उत्पन्न तुम्हाला 50-60 हजारापर्यंत आणि खर्च किती झाला असेल? तर त्याला 18 ते 20 हजाराच्या दरम्यान. अच्छा, हे तर सगळं सगळं. हां, तर मग असं म्हणायला हरकत नाही सर, तुमचं कोथिंबीर आणि मेथी दोन्ही यांचं मिळून उत्पादन 1 ते 1.5 महिन्यामध्ये अंदाजे 2 लाख रुपयापर्यंत होईल आणि खर्च 40 ते 50 हजारापर्यंत आपण धरू. एक 40,000 किंवा 40,000च्या कमीच असेल. आणि दोन्ही प्लॉट माझे आता एक 3 ते 4